कल्पनाताई ह्या खूप बुद्धिमान स्त्री होत्या. त्या त्यांच्या 2 मुलांसोबत आणि 2 सुनांसोबत राहत होत्या. कल्पनाताईंच्या पतींना जाऊन आता 6 वर्ष झाले होते आणि त्यांचं वय पण होत आलं होतं. त्या खूप हुशार आणि त्यांचं हुशारपणाने आज त्यांचं घर एकत्र होतं. परंतु त्यांना हळूहळू वाटायला लागले की आता त्यांच्याकडे दिवस खूप कमी आहेत. त्यांची तब्येत खराब वाटू लागली. त्यामुळे त्यांना त्यांच्या दोन्ही पण मुलांची आणि सुनांची काळजी वाटू लागली. त्यांचा विचार होता की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्या आपल्या प्रॉपर्टीची समान वाटणी दोघांच्या नावावर करावी. कारण त्यांच्या निधनानंतर दोघा भावात भांडणे होऊ नये, त्यांचे जीवन सुरळीत जावं. परंतु एका बाजूने त्यांना या गोष्टीचं टेन्शन होतं की आतापासूनच जर प्रॉपर्टी दोन्ही पण मुलांच्या नावावर केली तर हे दोघं आपल्याला सांभाळणार नाहीत, आपल्याला तसेच वाऱ्यावर ठेवतील. त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप वाईट पद्धतीने जाईल. परंतु ही एक सामान्य गोष्ट होती. परंतु त्या प्रॅक्टिकल विचार करत होत्या. जेव्हा कल्पनाताई विचार करत होत्या तेव्हा त्यांची मोठी सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. त्यांची सून चहा घेऊन आली आणि त्या आपल्या सुनाला म्हणाल्या की आपण दोघीजण माझ्या रूममध्ये जाऊन चहासोबत पिऊ. लहान सून तेव्हा मार्केटवरून भाजी आणायला गेली होती. मोठी सून आणि कल्पनाताईच्या रूममध्ये आल्या. कल्पनाताईने त्यांचं कपाट उघडलं आणि त्यातून त्यांनी आपल्या मोठ्या सुनेला एक सोन्याचा नेकलेस दिला आणि तिला म्हणाल्या की तू हे ठेव आणि तू छोट्या सुनबाईला ह्या नेकलेसबद्दल काही सांगू नकोस. कारण का मी हा नेकलेस तुलाच देणार होते. कारण का तू माझी खूप सेवा करत आहे. मोठी सून सोन्याचा हार पाहून खूप खुश झाली आणि ती विचार करू लागली की सासूबाई खरंच माझ्यावर खूप प्रेम करत आहेत आणि त्यांनी गपचूप मला हा सोन्याचा हार दिला आहे. दुपारच्या वेळी जेव्हा मोठी सून पार्लरला गेली होती तेव्हा कल्पनाताईने आपल्या छोट्या सुनबाईला त्यांच्या खोलीत बोलवलं आणि तिला पण सोन्याचा एक नेकलेस दिला आणि म्हणाल्या की मोठी सून घरात नाही, तिला अजिबात सांगू नको की मी तुला हा हार दिला आहे. कारण का हा हार मी तुलाच देणार होती. कारण का तू माझी खूप काळजी घेते. जर तुझ्या मोठ्या जावेला कळाले तर की मी तुला हा हार दिला आहे तर ती घरात हंगामा करेल. त्यामुळे तू गुपचूप हा हार घे आणि तिला काहीही सांगू नकोस. लहान सून पण खूप खुश झाली. कारण का तिला वाटले की सासूबाई माझ्यावर किती प्रेम करत आहेत. त्यामुळे असं झालं की आता दोन्ही पण सुना आपल्या सासूबाईची खूप काळजी घेऊ लागल्या. असे दिवस चालले होते. घरात आनंदाचे वातावरण होते आणि कोणाचे भांडण तंडण सुद्धा नव्हते. एके दिवशी कल्पनाताईने पुन्हा छोट्या सुनेला आपल्या रूममध्ये बोलावलं आणि तिला सोन्याच्या बांगड्या देत म्हणाल्या की ह्या बांगड्या तुला ठेव. ह्या बांगड्या मी तुझ्यासाठीच आणल्या होत्या आणि ह्या बाबतीत तू मोठ्या सुनबाईला सांगू नकोस. बांगड्या पाहून तर छोटी सुनबाई तर उड्याच मारू लागली. तिला खूप आनंद झाला. कारण का त्यांच्या आधी तिने कधीच सोन्याच्या बांगड्या तिने घातल्या सुद्धा नव्हत्या. कल्पनाताईने तिला गपचूप त्या बांगड्या दिल्या आणि नंतर मोठ्या सुनबाईला सुद्धा रूममध्ये बोलावून तिला सुद्धा सोन्याच्या बांगड्या देऊन त्या सोन्याच्या बांगड्या दिल्या आहेत. त्या छोट्या सुनबाईला सांगू नकोस म्हणून तिला सुद्धा वॉर्निंग दिली. त्या म्हणाल्या की मी सुद्धा तुझ्यासाठीच ह्या बांगड्या आणल्या होत्या. मोठी सून पण खूप खुश झाली. जेवढी आपण सासूबाईंची सेवा करू तेवढं आपल्याला सासूबाईकडून अजून नवीन काही पण मिळू शकतं. त्यामुळे त्या दोघी उत्साहाने आपल्या सासूबाईची सेवा करू लागल्या. दोन्ही पण सुना खूप खुश होत्या आणि सासूबाईची तन मन सगळ्या प्रकारची सेवा करायला लागल्या. त्यामुळे त्यांची आता तब्येत ठीक होऊ लागली. आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या सासूबाईला त्या जास्त किंमत देऊ लागल्या. सकाळ संध्याकाळ आपल्या सासूच्या
उषा पायथ्याशी राहू लागल्या. कारण का? सासूबाई अजून आम्हाला काहीतरी सोनं देतील. दोन्ही सुनांनी पण आपापल्या नवऱ्याला सांगून ठेवलं होतं की सासूबाईने आम्हाला हा दागिना दिला आहे. त्यामुळे त्यांचे नवरे पण खूप खुश होते. त्या दोघांना वाटत होतं की आपली आई माझ्याच बायकोची जास्त काळजी करत आहे आणि प्रेम करत आहे. एक दिवस कल्पनाताईने आपल्या छोट्या मुलाला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि त्यांनी 20 लाखाची एफडी त्याला देत म्हणाल्या की ही एफडी तुझ्यापाशी राहू दे आणि ह्याच्या नॉमिनो पण तूच आहेस आणि मी ही एफडी तुलाच देणार होते. आणि हो, तुझ्या मोठ्या भावाला यातील काहीच सांगू नको. आपण गुपचूप बँकेमध्ये जाऊ आणि आपण यातील पैसे तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू. छोटा मुलगा पण खूप खुश झाला. तो पण विचार करू लागला की आई किती माझ्यावर प्रेम करत आहे. किती विश्वासाने तिने मला आईने 20 लाखाची एफडी माझ्या नावावर केली आहे. माझी आई लाखात एक आहे. आणि 10-15 दिवस गेल्यानंतर त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला सुद्धा खोलीमध्ये बोलावलं आणि त्याला सुद्धा 20 लाखाची एफडी दिली आणि म्हणाल्या की ही एफडी मी तुझ्यासाठीच केली आहे आणि त्याचा नॉमिनी सुद्धा तूच आहेस. परंतु तू हे तुझ्या छोट्या भावाला अजिबात सांगू नकोस, नाहीतर तो विनाकारण भांडण करेल. आणि हो, हे सगळे बाहेर गेले ना तर आपण दोघे गुपचूप जाऊन हे पैसे तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करू. आता दोन्ही मुले आणि दोन्ही सुना आपल्या सासूबाईची एवढी छान पद्धतीने सेवा करत होत्या की जणू की कल्पनाताई त्या घरातल्या महाराणी साहेब आहेत. कल्पनाताई पण हे पाहून खुश होत्या. त्या आपल्या मुलांना आणि सुनांना सारखं सांगत होत्या की असंच प्रेमाने तुम्ही राहा, अजिबात भांडणे करू नका. माझं काय, उद्या बरं वाईट झालं तर तुम्ही प्रेमाने राहा. तुम्हीच एक दुसऱ्याचा आधार आहात. कोणाच्या ऐकण्यात येऊन भांडणे करू नका. पैशामुळे तर दोन्ही भावात भांडणे होऊन देऊ नका. आणि ते चौघे पण कल्पनाताईचे बोलणे ऐकत होते. त्यांना वाटत होते की कल्पनाताईच्या बोलण्यावर, आपण तसं वागल्यावर कल्पनाताई आपल्यावर खुश होऊन आणखीन काहीतरी आपल्याला देतील. त्यामुळेच दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं खूप प्रेमाने राहू लागले. दोघे पण आपापले काम उरकून एकमेकांशी मदत सुद्धा करू लागले. दोन्ही सुना असं वाटत होतं की त्या दोघीजण सख्ख्या बहिणी आहेत. नंतर कल्पनाताई आपल्या छोट्या सुनबाईला आणि मोठ्या सुनबाईला एक कानाचे झुमके देतात आणि ह्याबद्दल सुद्धा एकमेकांना कळून न देण्याचे वचन त्या घेतात. आणि त्यांच्या कपाटात जेवढे पैसे होते त्यातील निम्मे पैसे कधी छोट्या मुलाला तर कधी मोठ्या मुलाला त्या त्यांच्या सोयीनुसार देत होत्या. आणि ह्या गोष्टी सुद्धा एकमेकाला सांगायच्या नाही असं पण त्या त्यांना बजावून सांगत होत्या. असेच काही वर्ष गेले. आता मोठ्या मुलाकडे आणि छोट्या मुलाकडे सेम पैसे त्यांनी दिले होते आणि लहान सुनाकडे आणि मोठ्या सुनाकडे सुद्धा दोघींकडे सेम दागिने होते. एक दिवस अचानक कल्पनाताईची तब्येत खूप खराब होऊ लागली. त्यांना रक्ताची उलटी येत होती. कल्पनाताईने आपल्या मुलांना आणि सुनेला जवळ बोलून म्हणाले की मी आता खूप दिवस जगू शकत नाही. माझी आता जाण्याची वेळ आली आहे. दोन्ही मुलं आपल्या आईसाठी पळत डॉक्टर घेऊन आले. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमची आई शेवटच्या स्टेपला आहे. डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही तुमच्या आईची जेवढी सेवा करू शकाल तेवढी सेवा करा. आता कल्पनाताईला कळाले होते की आता जर त्या कमकुवत बनल्या तर शेवटच्या क्षणी त्यांना त्रास होईल. त्यामुळे कल्पनाताई विचार करू लागल्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुनांना आणि मुलांना असं दाखवलं की माझ्यापाशी अजून खूप दागिने आणि पैसे आहेत. त्यामुळे काय झालं की दोन्ही मुलं आणि सुना खूप छान पद्धतीने कल्पनाताई यांची काळजी घेऊ लागल्या. कारण का, जो कोणी जास्त काळजी घेईल त्याच्यासाठी कल्पनाताई बक्षीस देत होत्या. एवढ्या वर्षापासून देत आल्या आहेत.
तर मग अजून पण देणारच. आणि जेव्हा कल्पनाताई अंतिम श्वासावर आल्या तेव्हा त्यांनी त्यांची चावी त्यांच्या मुलांना आणि सुनांना दिली आणि म्हणाल्या की मी माझ्यापाशी आता जेवढे आहे ते त्या कपाटामध्ये पडलं आहे. माझे जेव्हा तुम्ही अंतिम संस्कार कराल तेव्हा तुम्ही जाऊन त्या कपाटात काय आहे ते पहा आणि एकमेकांना वाटून घ्या. दोन्ही मुलं पण विचार करू लागले की आईने आधीच आम्हाला खूप दागिने आणि पैसे दिले आहेत, तर मग हे सुद्धा आम्ही दोघं खुशीने वाटून घेऊ शकतो. जेव्हा कल्पनाताई देवाघरी गेल्या आणि जेव्हा कल्पनाताईचा अंतिम संस्कार करून ते चौघे घरी आले तेव्हा दोन्ही मुलांनी विचार करून ते कपाट उघडायचा विचार केला. चौघे पण खूप खुश होते, कारण का आधीच खूप काही त्यांना मिळाले होते. त्यामुळेच ते आनंदाने ते कपाट उघडू लागले. आई आम्हाला किती माया लावत होती. जेव्हा त्यांनी कपाट उघडलं तर तेव्हा त्याचं कपाट रिकामं होतं, परंतु घराचे काही कागदपत्र त्यामध्ये होते. कल्पनाताईच्या पतीने दोन्ही पण घर सारखे बनवले होते, त्यामुळे त्या दोन्ही पण घराचे कागदपत्र त्यांच्या तिजोरीमध्ये होते. एका घरात ते राहत होते आणि दुसरं घर त्यांनी भाड्याने दिलं होतं आणि त्या भाड्याचे पैसे कल्पनाताई घेत होत्या. आणि तिथे त्यांना एक पत्र पण दिसले. पत्र उघडून ते पत्र वाचू लागले की आईने याच्यात काय लिहिलं आहे ते वाचून सगळेच अवाक झाले. त्या म्हणाल्या की मी जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत मी माझ्यापाशी जेवढे पैसे आणि दागिने होते ते मी तुमच्यात वाटून दिले आहेत. दागिने सुद्धा मी माझ्या पद्धतीने दोन्ही पण सुनाला समान वाटणी करून दिले आहे आणि दोन्ही पण मुलांना एवढी एकाच किमतीची आहे. परंतु मी ही गोष्ट तुम्हा दोघांना एकमेकांना सांगू नका म्हणून सांगितलं होतं, कारण का तुम्हा दोघांना वाटेल की आई फक्त एकावरच प्रेम करत आहे आणि त्यामुळे तुमच्या दोघात भांडणे होऊन तुम्ही माझी सेवा करू शकला नसता. त्यामुळे माझ्या सेवेसाठी मी हा प्लॅन केला होता आणि माझा हा प्लॅन खूप छान पद्धतीने सक्सेस झाला. माझ्या मुलाने आणि सुनांनी माझी खूप छान पद्धतीने सेवा केली होती. पण बाळांनो, आत्ता माझ्याकडे तुमच्या दोघांना देण्यासाठी काहीच नाही. पण जर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर तुम्हाला तुमच्या आईची किंमत कळाली नसती. तुम्ही मला वाऱ्यावर सोडून दिलं असतं. कमीत कमी पैशाच्या लालचीमुळे तरी तुम्ही माझी मनापासून सेवा केली. आणि हो, कपाटामध्ये घराचे 2 पेपर आहेत. हे आपण जे राहत होतो ते घर मी मोठ्या मुलाच्या नावावर आणि साईडला जे घर आहे ते छोट्या मुलाच्या नावावर केलं आहे. मला माहीत आहे तुम्ही दोघे भाऊ खूप दिवस एकत्र राहू शकत नाही, कारण का प्रत्येकाला आपलं घर प्रपंच असतं, पुढे जाण्याची आस असते. त्यामुळे तुम्ही दोघांनी जरी वेगळं राहिले तरी मला काहीच अडचण नाही. परंतु आत्ता हा प्रेमाने राहा. एका घरात नाही राहिला तरी चालेल, पण मदतीला नक्की जावा आणि कधीच भांडणे करू नका. त्यामुळे आपल्याला आपल्या बायकाला घेऊन आपला प्रपंच सुरू करा. शेजारी असणाऱ्या भाडेकरांना जरासा वेळ देऊन त्याला ते घर खाली करायला सांगा. आणि हो, प्रेमाने राहा आणि तुमच्या मनात असं कधीच येऊ देऊ नका की आईने एकाला कमी आणि एकाला जास्त दागिने किंवा पैसे दिले आहेत. परंतु तसे काही नाही. मी दोघांना पण समान वाटण्या दिल्या आहेत. मी दोघांना पण 1-1 रुपया योग्य दिला आहे आणि दागिने सुद्धा मी एकाच किमतीच्या आणि एकाच वजनाच्या घेतल्या होत्या. त्यामुळे सुनांचे पण दागिने सेमच आहेत. मी तुमच्या दोघांना सुद्धा समान प्रेम करत होती. आई कधीच आपल्या मुलांच्या प्रेमात वाटणी करत नसते. असे केल्यामुळे तुमच्या भावाभावात कधीच भांडणे झाली नाही आणि तुमच्या दोघात एकमेकांबद्दल राग पण निर्माण झाला नाही. पत्र वाचून झाल्यावर त्यांना समजले की आपली आई कल्पनाताई किती हुशार होती आणि बुद्धिमान होती हे त्यांना समजले आणि आपली आई सगळ्यांना समान प्रेम करत होती.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.